हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी। या व्हिडिओत आपण 7वा प्रयोग पाहणार आहोत, ज्याचे नाव आहे पाण्याचे शुद्धीकरण करणे। तुमच्या स्टँडर्डचे अदर सब्जेक्टचे व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर अपलोड केले आहेत, ज्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत। चला तर बरं, या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। या प्रयोगासाठी तुम्हाला एखादी प्लास्टिकची ट्रान्सपरंट बॉटल हवी। तिला तुम्ही मध्यातनं कापून वरच्या भागाचे जे बॉटलचं झाकण आहे त्याला कापड बांधायचं आहे। त्यानंतर त्या बाटलीत सर्वात खाली कोळशाची पूड, त्यावर बारीक वाळू, त्यावर जाळ वाळू असं टाकायचं आहे। असे थर तयार केल्यानंतर तुम्ही त्यात गढूळ पाणी, कचरा असलेलं टाकायचं आहे। ते पाणी हळूहळू कापलेल्या खालच्या बाटलीत पडेल। या प्रयोगाचं निरीक्षण आपण बघूया। बाटलीमध्ये जे पाणी ओतलं आहे ते गढूळ होते आणि जे पाणी खाली आलं ते काही स्वच्छ होईल। त्यामुळे आपण निरीक्षण लिहिणार, बाटलीमध्ये ओतलेले गढूळ पाणी खाली येताना स्वच्छ झाले। आता आपण याचं अनुमान पाहूया। तर अनुमान काय दिलं आहे? वरील प्रयोगात साध्या पद्धतीने टिंब केले जाते। आता बघा, इथे साध्या पद्धतीने काय होत आहे, तर जलशुद्धीकरण होत आहे। पाणी शुद्ध करायच्या या पद्धतीला आपण काय म्हणतो? साधी पद्धत। परंतु या पाण्यात सूक्ष्मजीव असू शकतात। आपण अशा पद्धतीने पाणी स्वच्छ करतो त्यावेळेला त्यात सूक्ष्मजीव हे असू शकतात, म्हणून ते शुद्ध म्हणता येणार नाही। म्हणून ह्या पाण्याला आपण स्वच्छ म्हणू शकतो पण शुद्ध म्हणू शकत नाही। स्वाध्याय बघा, आपल्याला काय दिलेलं आहे? इथे आपल्याला स्वाध्यायात एकच प्रश्न विचारला आहे, जलशुद्धीकरण का करावे लागते? जलशुद्धीकरणाची गरज काय आहे ते आपण आता इथे लिहूयात। जलस्रोतांमधून सजीवांपर्यंत पाणी येताना त्यात काही घटक पदार्थ मिसळलेले असतात। जलस्रोत म्हणजे काय? नदी, नाले, तलाव यांच्यापासून सजीवांपर्यंत, सजीव म्हणजे आपण किंवा प्राणी, यांच्यापर्यंत पाणी येत काय होतं, त्यात अनेक पदार्थ मिसळले जातात। ते वेगळे करण्यासाठी त्या पाण्याचे जलशुद्धीकरण करावे लागते। आता बघा, कचरा वगैरे मिसळलेलं जे पाणी असेल ते आपण तसंच पिणार का? नाही, तर त्यामुळे त्याचं जलशुद्धीकरण हे करावं लागतं। आय होप तुम्हाला प्रयोग समजला असेल। अशाच काही व्हिडिओंना मी नक्की तुमच्यापर्यंत घेऊन येईल। याचा पुढचा प्रयोग पिष्टमय पदार्थांची आयोडीनची चाचणीसुद्धा मी अपलोड केला आहे। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। थँक्यू।